उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले। त्यानंतर दोन्ही भावांनी एकमेकांबरोबर कित्येक वेळा भेटीगाठी केल्यात। दोन्ही कुटुंबामध्ये देखील आता मनोमिलन झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय। ठाकरे बंधूंच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रम असतील किंवा गणेशोत्सवानिमित्त दोन्ही बंधू एकमेकांच्या निवासस्थानी देखील गेलेत। मात्र मागच्या आठवड्यात जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पुन्हा भेटायला गेले त्यानंतर त्यांच्या त्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं। कारण यावेळी काहीच कौटुंबिक कार्यक्रम नव्हते, ना कुणाचा वाढदिवस होता। सगळे म्हणायला लागले लवकरच दोघांची युती जाहीर होणार आणि त्यावरती चर्चा करायला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले असतील। मात्र आता राज ठाकरे यांच्याशी अधिकृत राजकीय युती होणार का? राजाच्या घरी उद्धव ठाकरे का गेले होते? आता दोन्ही बंधू यंदाच्या दसरा मेळाव्याला एकत्र दिसणार का? यावरती स्वतः उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। हे वक्तव्य काय आहे तेच आपण आता पाहूया। उद्धवजी, एकच प्रश्न आहे की तुम्ही गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला, जवळपास 2.5 तास तुम्ही एकत्र होता। असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी विचारपूस करण्यासाठी गेला होता। पण तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की दोन एकमेकांना भेटतात, राजकीय चर्चा होते। आता गणपतीला मी गेलो होतो, त्यांनी बोलवलं, माझ्या वाढदिवसाला तो आला होता। गणपतीला गेलो होतो, तुम्ही किती मोदक खाल्ले सांगितले? थांबा एक एक तर मी साहजिकच आहे, मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा, येऊन भेट। तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरचं येणं जाणं सुरू झालं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की ऑफिशियल लवकरात लवकर योग्य वेळी। चला, धन्यवाद। आता राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार असा प्रश्न विचारल्यावर त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले लवकरात लवकर तुम्हाला हे समजेलच। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या वाढदिवस आहे, तर त्यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देणार असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंनीच आधी एक उपस्थित केला। त्यानंतर ते म्हणाले की पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीयेत, ते मला शत्रू मानत असतील पण मी त्यांना शत्रू मानत नाही। पण ते ज्या पद्धतीने शिवसेना संपवायला निघाले आहेत हे राजकारण आम्ही सहन करू शकत नाही। त्यांच्या मनात पाप असले तरी मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना सर्व गोष्टींचे आकलन व्हावे आणि उरलेल्या टर्म मध्ये त्यांनी चांगले काम करावे। या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचे वय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय 75 होण्यावरून देखील टोलेबाजी केली आहे। ही टोलेबाजी नक्की काय आहे हे देखील आपण पाहूया। पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही, ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही। राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही। आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं। 75चे होता आहेत, काही भूतकाळात घोषणा केल्या होत्या RSS अशा भूतकाळामध्ये बऱ्याच काही आता अशा आठवणही करून दिली होती। भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसले। शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते, 15 लाख रुपये येणार होते, स्मार्ट सिटी बोलले होते, या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूत ही आता त्यांच्या अच्छे दिन आएंगे, त्या भूतकाळाच्या गोष्टांची भूतही त्यांच्या मानगुटीवरती आता बसली। आता उद्धव ठाकरेंनी जे पक्षप्रवेश होता, मोठ्या प्रमाणात आज पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये एक झालेला आहे, त्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता जो दसरा मेळावा होतोय त्यामध्ये राज ठाकरे सोबत दिसणार की नाही यावरती महत्त्वाचं वक्तव्य केलंय। ते त्यांच्याबरोबर का भेटगाठ करायला गेले होते त्याबद्दल त्यांनी देखील हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। आता या संदर्भात पुढे दसरा मेळाव्याला काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तोपर्यंत तुमचं मत या संपूर्ण विषयाबद्दल काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला। धन्यवाद।